आमची सवय आहे की आपण करून बघू सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे मी काही नाटकांचे सेट पण करतो. असं ती वाट दिसली आणि मग एकदा त्या ह्याच्यावर चालायला लागलो. मग असं झालं की आता थांबायचं नाही, आता हेच चालू. नमस्कार, मी आहे आरजे शो सोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे अतिशय तरुण लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता, ज्यांनी वेगवेगळ्या कामामधून स्वतःला नेहमी सिद्ध केलेलं आहे. टेलिव्हिजन, त्याच्यानंतर रंगभूमी आणि सिनेमा या माध्यमातून त्याचं काम आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आपल्यासोबत आहेत शिवराज वायचळ. शिवराज, मनापासून स्टार्स कट्ट्यावरती स्वागत आहे. थँक्यू मला इकडे बोलवल्याबद्दल. खूप कौतुक वाटतंय. आता थांबायचं नाही या चित्रपटामधनं त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेलं आहे आणि इतका सुंदर चित्रपट तो संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे. त्याबद्दल मला खूप आणि भरभरून बोलायचं आहे. पण तुझं आणि तुझ्या सगळ्या टीमचं खूप मनापासून कौतुक. अतिशय अर्थपूर्ण चित्रपट. खरं तर रोजच्या जगण्यामध्ये ती आपले माणसं असतात, पण त्यांचा इतका खोलवर विचार करू नाही शकत. सुशिक्षित म्हणून घेणारे आपण संवेदनशील आहोत की नाही हा प्रश्न पडतो जेव्हा थिएटरमधनं बाहेर पडतो तेव्हा. आणि दुसरं म्हणजे काम असतं, कामाचा रिस्पेक्ट केला पाहिजे हा विचार खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांकडनं तू ज्या पद्धतीने अभिनय करून घेतला, कारण की त्याच्यामध्ये विनोदाचे बादशाह आहेत, त्यांचे टायमिंग आपल्याला माहिती आहेत, पण त्यांची एक्झॅक्टली एक वेगळी बाजू आज आपल्याला पाहायला मिळाली. मला असं वाटतं की इतर निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना सुद्धा तू आता चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही त्यांची ही बाजू कधी तपासलीच नव्हती आणि खूप कौतुक. येस, थँक्यू. पण मला वाटतं की ह्या सगळ्या ॲक्टर्सचं म्हणजे जे विनोदाचे बादशाह जरी असले तरी त्यांच्यात एक ती काहीतरी वेगळं करायची एक भूक सतत होती. कारण मी भरत सरांसोबत नाटक केलं होतं ढँट डँड नावाचं. सो तेव्हा आमच्या खूप चर्चा व्हायच्या की त्यांना ते पण कंटाळले होते की सतत कॉमेडी आणि सतत असे रोल. आणि तर तेव्हा आमच्या चर्चा व्हायच्या की त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यामुळे ढँट डँड हे नाटकच इन इट सेल्फ खूप वेगळा प्रयत्न होता कमर्शियल रंगभूमीवर. सो त्यांनीच ते माझ्या डोक्यात टाकलं होतं की काहीतरी वेगळं करायचं. आणि ते डोक्यात राहिलं. आणि जेव्हा फिल्म आम्ही करायला घेतली, लिहायला घेतली, तर तेव्हा पहिलं नाव होतं भरत जाधव हे होतंच. म्हणजे त्यांच्याशिवाय ती ही फिल्म होऊ शकली नसती. खूप छान. मला सांग की आता तू तर खूप सुंदर सुंदर फिल्म्स आमच्या समोर घेऊन येशील याचा विश्वास आम्हाला नक्कीच निर्माण केला आहेस तू तुझ्या या कामातनं. तुला मी बनमस्कामध्ये पण पाहिलं होतं टेलिव्हिजनवरती. तू वेगवेगळ्या एकांकिका सुद्धा केल्या आहेत आणि त्यातनं तू समोर आलेला आहेस. पण मला सांग की कधीपासून तुझं या क्षेत्रात यायचं ठरवलं? म्हणजे फॅमिलीमध्ये असं काही बॅकग्राऊंड आहे, कोणी चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे? कुठून तुला इन्स्पिरेशन मिळाली? नाही, फॅमिलीत तर कोणीच काही संबंध नाही फिल्म आणि याच्याशी. माझी फॅमिली सगळी फोटोग्राफी बिझनेसमधले आहेत. म्हणजे कलासागर फोटो स्टुडिओ नावाचा पुण्यातला खूप फेमस स्टुडिओ होता आणि आता तो म्हणजे कर्वे रोडला आमची शेवटची ब्रांच राहिली आहे. तर तिकडे तो सगळा प्रवास होता. म्हणजे लहानपणापासून कॅमेरा आणि फोटोग्राफी हे सतत आमच्या जवळच्याच गोष्टी होत्या. आणि त्यानंतर म्हणजे मी नाटकाचं शिबिर वगैरे केलं होतं, बालनाट्याचं शिबिर प्रकाश पारखेंचं, नाट्यसंस्कार कला अकादमी. ते मी 8वीत असताना केलं होतं. आणि तेव्हाच सूरज पारसनीस म्हणून माझा मित्र आहे, मिहिर कुलकर्णी, आम्ही तिघं तिकडे भेटलो होतो. आणि 12वी झाल्यानंतर सूरज एक नाटक बसवत होता, बालनाट्यच होतं, वी वॉन्ट चार्ली नावाचं. सो तिथे सूरजने मला बोलवलं आणि माझा तेव्हा काहीही संबंध नव्हता. मला चित्रकला, ॲनिमेशन, VFX ह्याच्यामध्ये काम करायचं होतं आणि शिकायचं होतं. सो 12वी नंतर माझं तिकडे ॲडमिशन आणि सगळी प्रोसेस चालू असताना मला सूरजचा अचानक मे महिन्यात फोन आला की अरे मी एक नाटक करतोय, तर तुला आवडेल का करायला? तर मी म्हणलं जाऊन भेटू, काय बघूया. तर ते जे भेटलो, तर मला अजूनही आठवतो लोकमान्य नगरमध्ये एक शाळा आहे, तर तिथे आम्ही भेटलो होतो. आणि मी तिथे पोचलो तेव्हा विराजस पहिल्यांदा मला तिकडे भेटला. सो आम्ही तिघं पहिल्यांदा त्या ठिकाणी आलो आणि तिथून जो प्रवास चालू झाला तो संपलाच नाही. म्हणजे तो अजूनही चालूच आहे. वा वा वा, खूप मस्त. मला सांग की त्यानंतर मग एकांकिका करत गेलास, पण लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही बाजू तो खूप उत्तमपणे सांभाळतोय. मग ह्याकडला इंटरेस्ट असा मागे पुढे झाला की नाही, हे पण सोबतच होतं? त्याची सुरुवातही त्या गोलातून झाली जिथे आम्ही तिघं भेटलो. तर ते आम्ही तिकडे नाटक करायला सुरुवात केली. पहिले काही प्रयोग फसले आणि मग नंतर चांगलं धरायला लागलं. मग असं झालं की आपण दुसऱ्यांचं म्हणजे कोणीतरी लिहिलेलं नाटक करतोय, कोणीतरी लेखक आहे त्यांनी लिहिलेलं करतोय, तर विराजस उत्तम लिहायचं. तर आमचं असं होतं की आपण लिहिलेली नाटकं कधी करणार, म्हणजे आपली नाटकं कधी करणार. सो मग त्यातनं आम्ही एक थिएट्रॉन नावाचा ग्रुप चालू केला आणि जो आज पुण्यात म्हणजे नाटकासाठी खूप चांगलं झालंय आणि सगळे प्रयोग चांगले जातात. आणि आता तिथं आम्हाला ती सवय लागली होती की आपण करून बघू.
म्हणजे जे काय असेल आता विराजच बसवतोय तर मी आणि सूरज काम करतोय, सूरज बसवतोय तर मी आणि विराजच काम करतोय. आम्ही सो माझं पहिलं आयुष्यातलं नाटक जे मी बसवलं ते मी आणि विराजसने मिळून बसवलं होतं. राज्यनाट्याला एक इंच भिंत नावाचं नाटक आम्ही केलं होतं. ते जोरदार फसलं होतं नाटक. म्हणजे 2 तास 20 मिनिटं आम्ही फसवलं होतं लोकांना. आम्हाला ते काही जमलं नव्हतं नाटक, पण तिथे एक काहीतरी सुरुवात झाली की आपण हे करू शकतो. म्हणजे यामध्ये आपल्याला काहीतरी आहे जे आपल्याला मांडायचं आहे आणि आपण तळतळीने काहीतरी करायला बघतोय. सो ते एक आम्हाला इंटरेस्टिंग काहीतरी सापडत होतं. आणि ही जी सवय आहे की आपण करून बघू, तर त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे मी काही नाटकांचे सेट पण करतो. सो असं म्हणजे अजूनही करतो. म्हणजे आत्ताही फोन आला की लगेच मी त्या नाटकाचं सेट वगैरे डिझाईन करून देतो, कारण फाईन आर्टची बॅकग्राऊंड. सो असं ती सवयच होती की आपण सगळंच करून बघायचं. त्यातनं काय होतं एक की टेक्निकली आपल्याला सगळ्या गोष्टींमधलं सगळं कळायला लागतं आणि जेणेकरून आपल्याला नवीन काहीतरी निर्माण करता येऊ शकतं. सो तसंच मी जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा उळागड्डी नावाची एकांकिका मी केली. तर तेव्हा या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला, या सगळ्या मित्रांचा फायदा झाला. सूरज, विराजस हे सगळी लोक असतील. सो ते जे शिक्षण झाले त्यांच्याबरोबरच, सो ते कुठेतरी मला उळागड्डी करताना मला काही तसे कष्ट पडले नाहीत नाटक म्हणून बसवायला किंवा उभं करायला. सो ते केलं आणि मग त्यानंतर मग फिल्म्स आणि हा सगळा प्रवास चालू झाला. सो असं सगळी ती वाट दिसली आणि मग एकदा त्या ह्याच्यावर चालायला लागलो. मग असं झालं की आता थांबायचं नाही, आता हेच चालू दे. वा 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 वा. आतापर्यंत तू जवळपास किती एकांकिका केल्या? एकांकिका म्हणजे टोटल एकांकिका खूप मी कमी केल्या, पण नाटकं म्हणजे फुल लेंथ नाटकं जास्त केली. म्हणजे जवळपास आतापर्यंत एक 20-22 नाटकं तरी झाली आहेत. म्हणजे किती तू लिखित आहेत? लिखित 2-3 आहेत. म्हणजे उळागड्डी, भवर आणि त्यानंतर आम्ही एक छोटं नाटक एकांकिका केली होती कॉलेजकडून, ती एक अरेबियन नौटंकी नावाचं एक नाटक. उडागड्डीमध्येच ते पाण्याचं येस बरोबर. आणि मला सांगायला खूप छान वाटतं, माझ्या मित्रांनी ते जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यामध्ये ज्या पद्धतीने तो पाण्याचा इफेक्ट दाखवलेला आहे इतकं सुंदर आहे की माणूस त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातं आणि असं वाटतं की वाव, तो एक अमेझिंग फॅक्टर आहे त्यातला. हो, ते सगळं फाईन आर्टच्या शिक्षणातनं सगळं येतं. म्हणजे आमची जी टीम होती आणि सगळेच चित्रकार, सगळेच या फील्डमधले, त्यामुळे असं होतं की सेट बनवताना आपण काहीतरी वेगळं तयार करूया, आपण लाईव्ह तो इफेक्ट तयार करूया पूर आल्याचा. सो त्याच्या मागे ती आयडिया लावता 1000 गोष्टींमधनं तेच महत्वाचं की वेळ जायला लागतो. प्रत्येक कुठलीही कलाकृती, कुठलंही नाटक, सिनेमा काही असेल, म्हणजे छोटंसं स्किट जरी करायचं असेल त्याला एक वेळ दिला की सगळं चांगलं आपल्याला करता येतं, कारण करून बघता येतं. व्हेरी ट्रू. खरं तर तुझ्या कलात्मक प्रवासाची सुरुवात कशी झाली ते तू मला सांगितलंयस, पण जेव्हा पहिल्यांदा कॅमेराच्या मागे उभे राहून ऍक्शन म्हटला तो क्षण जरा एक्सप्लेन करा मला, तो ऐकायला आवडेल. मी पहिली शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली होती लॉकडाऊनमध्ये. अर्जुन नावाची शॉर्ट फिल्म होती, एका अंध मुलाला घेऊन मी ती शॉर्ट फिल्म केली होती. तर तेव्हा आम्ही ॲक्च्युली म्हणजे असे गपचूप फोन लावून लोकांना, म्हणजे तो मुलगा नाशिकचा होता, मग तिथून त्याला कसं तरी आणलं आणि मग ते करून आम्ही एका अंधशाळेत इकडे कोथरूडला शूट केली फिल्म अख्खी. सो तेव्हा पहिल्यांदा ॲक्शन म्हणायची वेळ आली होती. आणि तेव्हा असं झालं होतं की तोपर्यंत मी विराजस आणि या लोकांबरोबर काम केलं होतं, प्लस फिल्म्समध्ये मी काम करत होतो. त्यामुळे कुठेतरी या क्षेत्राची, म्हणजे मला सेटवर राहायला फार मजा वाटते की तिथे सगळे ज्या प्रकारे काम करत असतात, सगळे काहीतरी आयडिया लावत असतात की अरे हा इथून लाईट देऊ म्हणजे मग ते असं वाटेल तसं वाटेल. ते जे फिलिंग आहे ना, तर त्यातनं कधीच बाहेर पडू नये असं वाटत राहतं. म्हणजे शूटिंग संपल्यावर सगळ्यात जास्त आठवण येते ती शूटिंगचीच, की म्हणजे ते वातावरण जे तयार होतं ना, तिकडे ज्या गोष्टी तयार करता येतात, ज्या आपण कुठेतरी डोक्यात लिहिताना असतात किंवा कुठेतरी ऐकलेल्या असतात, सो ते कुठेतरी तयार करायचं जे खेळ आहे ना, तर ते ॲक्शन म्हणताना सुरुवातीला ॲक्च्युली काही कळत नसतं. जेव्हा पहिल्यांदा आपण ॲक्शन म्हणतो तेव्हा मी फक्त बघत होतो फ्रेममध्ये की काय हा सीन होतोय ना काय वगैरे. असं एक जनरल 2 शॉट होता 2 ॲक्टर्स, आणि मी बघत होतो की हे करतोय ते बरोबर होतंय ना. सो ते ॲक्शन म्हणलो आणि त्या दोघांनी सीन करायला सुरुवात केली. तो सीन मी पूर्ण बघत बसलो, म्हणजे अख्खा सीन मी करून घेतला त्यांच्याकडून एक 3-4 मिनिटाचा, आणि त्यानंतर मी कट म्हणलो. तर आमचा DOP म्हणला अरे आधी कट म्हण, मी ते पूर्ण सीन करत बसलेत. म्हटलं नाही माझं पण पहिलीच वेळ आहे रे, म्हणजे मला बघू दे ना पूर्ण काय होतं. सो तो पहिला एक्सपिरियन्स मी कधीच विसरू शकत नाही की तो पूर्ण टेक मी तो अख्खा बघत बसलो, नाटक बघतोय तसं. सो ते फार मजेदार एक्सपिरियन्स होता माझा. किती मस्त. तू श्रीकांतला सुद्धा असिस्टंट म्हणून होता, राईट? ते पण
त्याच्याबद्दल म्हणजे अगदी एकांकिका मराठी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हिंदी सिनेमासाठी. सो तेच झालं की अर्जुन जेव्हा आम्ही फिल्मफेअरला आम्हाला फिल्मफेअर मिळाले, 2 अवॉर्ड्स मिळाले, बेस्ट फिल्म आणि त्या बेस्ट ॲक्टर त्या मुलाला. सो तेव्हा ज्युरीमध्ये तुषार हिरानंदानी सर होते जे श्रीकांत फिल्मचे डायरेक्टर. सो त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणले की तुझ्या फिल्ममधला मुलगा मला हवा आहे, मी एक अशी फिल्म करतोय आणि त्यासाठी तू पण ये, तुला जर वेळ असेल तर स्क्रिप्ट वगैरे ऐकवतो. सो मला असं एवढा मोठा डिरेक्टर मला कशाला बोलवतोय आणि काय. मग मी गेलो मुंबईला आणि मग त्यांनी डायरेक्ट माझ्या हातात स्क्रिप्ट दिलं. ते म्हणले वाच आणि तुझे पॉईंट्स मला सांग काय वाटतंय. ओके. मी म्हणलं अरे हे काय म्हणजे कुठली तरी कशी बॉलिवूड फिल्म प्रॉपर. आणि मग त्यांनी सांगितलं हां बाय द वे राजकुमार राव ते पात्र करणार आहे त्या मेन माणसाचं, त्यामुळे तू वाचताना डोक्यात ठेव. तर मला एकदम सुधारणा, कारण राजकुमार राव आपला म्हणजे असं आपण त्याला बघतो ना की काय काम करतो माणूस आणि असं. तर मी असं वाचता वाचता मला तो दिसत होता की तो काहीतरी भारी करत असणार, भारी करत. आणि वाचता वाचता मला आलं की अरे काय भारी फिल्म आहे आणि मला असं आलं की याचा मला पार्ट व्हायचं आहे. ते म्हणले तुला त्यासाठीच बोलवलंय मी की माझ्या इथे तू फिल्मला जॉईन हो ॲज DA, डिरेक्टर्स असिस्टंट. म्हणजे क्रिएटिव्ह काम पण भरपूर करता येतं आणि सगळं ॲक्टरशी डायरेक्ट आपल्याला काम करता येतं, म्हणजे वर्कशॉप आणि असेल. सो त्यांनी मला ती जबाबदारीच दिली. ते म्हणले हां ॲक्टर्सचं सगळं तू बघ, तू राज बरोबर सगळं ते ट्रेनिंग वगैरे त्याचं तू करून टाक. आणि मग नंतर कळलं की ज्योतिका पण फिल्ममध्ये काम करणार. मग ज्योतिका आल्यावर मग ते म्हणले हां तिचं रीडिंग तू घेऊन टाक, तू तिच्याबरोबर ते सगळं एक्सप्लेन वगैरे करते. सो इतकं त्यांनी फ्रीडम दिलं मला. आणि सो तुषार सर आणि निधी त्यांची बायको, ती पण प्रोड्युसर आहे आपल्या आता थांबायचं नाहीला. सो त्या दोघांनी इतका विश्वास टाकला पहिल्याच एका आठवड्यापासून की मला तिथून ते एक बळ मिळायला लागलं की आपण काहीतरी करतोय ते बरोबर करतोय, म्हणजे त्यावर काहीतरी लोकांना विश्वास वाटतोय. सो जेव्हा राजकुमार राव बरोबर काम केलं, जेव्हा ज्योतिका मॅम बरोबर आलं आणि अजून त्यामध्ये शरद केळकर, अजून भरतदादा स्वतः त्यामध्ये एका छोट्या रोलमध्ये होते. आणि सो असं सगळे तो कॉन्फिडन्स तिथे बिल्ड व्हायला लागला की एवढ्या मोठ्या सेटअपमध्ये मी काहीतरी एक करतोय. 1-2 मॉन्टाज तर तुषार सरांनी ते सांगितलं की तू घेऊन टाक, हे मॉन्टाज तू डिरेक्ट कर. सो मला ते असं झालं की पहिल्यांदा असं कुणीतरी असं एक सक्सेसफुल डिरेक्टर मला काहीतरी करायला देतोय आणि ते समोर ऍक्टर पण सक्सेसफुल आणि ऍक्टर स्वतः म्हणतो की हा करूया ना आपण. सो इतकं चांगलं ते तिकडे ग्राउंड तयार झालं माझ्यासाठी. सो खरंच म्हणजे थँकफुल आहे मी त्या सगळ्या टीमला श्रीकांतच्या की त्यांनी इतकं मला फ्रीडम त्या सेटवर दिलं होतं. ते केल्यामुळे मला कुठेतरी कॉन्फिडन्स वाटला की हां आपण म्हणजे फिल्म डिरेक्ट करण्याचा एक बेसिक आपल्याला एक म्हणजे ग्राउंडिंग तरी मिळालंय की आपल्याला ओके आपल्याला कळतं की खाचखळगे काय आहेत, की कुठे गंडू शकतं, कुठे हे करू शकतो. सो त्या अनुभवाच्या ह्याच्यावरती तुषार सरांनी मला या फिल्मसाठी विचारलं आणि ती फिल्म फायनली आज झाली आणि लोक अप्रिशिएट करतात. क्या बात आहे. जेव्हा तुला हातात स्क्रिप्ट दिली होती आणि सांगितलं होतं की तुझे पॉइंट्स मांड, तेव्हा तू काय सांगितलं होतं? फार काही सांगितलं नव्हतं, कारण स्क्रिप्ट चांगलीच होती आणि मला एकतर ते बिलीव्ह होत नव्हतं की मला असं कोणीतरी विचारतंय एक असा हिंदीतला डिरेक्टर आणि असं. आणि त्यांनी भरपूर काम केलं होतं मुळात त्या स्टोरीवर, त्याचं स्वतःचं भरपूर काम झालं होतं स्क्रिप्टवर. सो मी जे पॉईंट सांगत होतो ते ऑलरेडी तो म्हणला मी ॲड्रेस केलेले आहेत, तुझे पॉईंट सांग. ते म्हणले की आपलं जुळतंय, आपलं सिंक चांगलं झालंय, त्यामुळे तू आता थांब, आता तू कुठे जाऊ नको. सो मग मी जे संध्याकाळी मुंबईत पोहोचलो होतो त्यांनी मला राहायला लावलं. ते म्हणले तू इथंच राहावं, तर घरात राहा, काही प्रॉब्लेम नाही. सो असं मी तिकडे थांबलो आणि अख्खं स्क्रिप्ट आणि आम्ही रात्रभर चर्चा, त्याच्यावर गप्पा वगैरे असं करत, म्हणजे अचानक तो माणूस माझा मित्रच झाला होता एका रात्रीत. सो इट वॉज ग्रेट. कामानी मैत्री झाली, कामानी काम मिळालं आणि कामानी एक ओळख मिळालेली आहे. करेक्ट. मला सांग की कलाकार निवडतो तू, जेव्हा तू चित्रपटासाठी तुझ्या कलाकार निवडलेस तर अभिनय आणि कलाकारांच्या निवडी बाबतीत तू त्यांना कसं मार्गदर्शन करतो किंवा त्याचे तुझा काय टेक असतो? मुळात मला एकच सगळ्यात चांगली गोष्ट या सगळ्या ॲक्टर्सची वाटली की त्यांनी कुठेच मी काहीतरी करून आलो याचं बॅगेज जे आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल भरतदादा असतील, सिद्धू असेल किंवा आशुतोष सर असतील, ओम असेल किंवा किरण, प्राजक्ता, पर्ण, रोहिणीताई, प्रवीण, हे सगळी जी लोक आहेत यांनी कुठेच कुठलाच एक असा ॲटिट्यूड नव्हता की हां सांग तुझी पहिली फिल्म, हां चल मला सांग, असं कोणीच नाही. म्हणजे आशुतोष सर तर म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मी लहानपणी जेवताना लगानची कॅसेट लावून लगान पिक्चर बघत बसायचो, इतका मी फॅन त्या फिल्मचा आहे. आणि म्हणजे आपण सगळेच आहोत, आपण म्हणजे वाढलोय त्या फिल्मबरोबर. आणि त्या माणसाबरोबर जेव्हा तो माणूस आपली स्क्रिप्ट वाचतो आणि तो म्हणतो अरे फार उत्तम लिहिला, हा डायलॉग मला खूप आवडला, हा मस्त झालाय, हा स्क्रीन प्ले खूप चांगला केलाय. सो हे जेव्हा त्यांच्याकडून बळ मिळतं ना आणि ते
आमचा फोन झाला की ते फिल्म करतोय वगैरे सगळे म्हणलं. ते म्हणलं आपण वर्कशॉप करणार ना, आपण रीडिंग वगैरे करणार ना. म्हणलं हो हो डेफिनेटली करणार. आणि मला हेच सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की जे बऱ्याच फिल्म्समध्ये मिस होतं की रीडिंग, अख्ख्या कास्ट बरोबर रीडिंग, प्रत्येकाला भेटून त्यांच्याबरोबर त्यांचं कॅरेक्टर समजावणं. आणि या गोष्टी जेव्हा इतकी मोठी कास्ट असते की तुमचे एका फ्रेममध्ये 10 लोक असणारच आहेत, हे जेव्हा असतं तेव्हा प्रत्येकाबरोबर काही ना काहीतरी काम, एक होमवर्क झालेला बरा असतो. सो प्रत्येक ॲक्टरने तो वेळ दिला आणि सगळ्यांनी येऊन रिहर्सल केली माझ्याबरोबर. म्हणजे इवन आशुतोष सरांना मी भेटलो तर ते माझ्याबरोबर, मी आणि ओमकार जो सहलेखक आहे फिल्मचा, ओमकार गोखले, तर आम्ही दोघांनी बसून आशुतोष सर असे समोर बसलेत आणि ते एक एक डायलॉग की हां असा घेऊ, हां ओके यातलं हे असं, मग हा असा काय डायलॉग. सो प्रत्येक डायलॉगवर त्यांनी प्रश्न विचारत, त्यांच्या नोट्स बनवत, असं करत ते म्हणले आता शूटिंगवर भेटू. आणि मग शूटिंगला जेव्हा भेटले तेव्हा ते तयार होते. त्यांना मला काही कॅरेक्टर म्हणून काहीतरी की नाही हे आउट ऑफ कॅरेक्टर जात हे सांगायची गरजच नाही पडली, कारण ते स्वतः इतके चांगले डिरेक्टर आहेत. त्यांना माहिती होतं की मला एक्झॅक्टली काय हवंय या पात्रातून. सो त्यांनी ते खूप चांगलं डिलिव्हर केलं. सो मला निवड करताना हे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही इनफ वेळ मला आधी थोडा द्या आणि तुमची विश्वास ठेवा, म्हणजे स्क्रिप्टवर विश्वास ठेवा. म्हणजे काही गोष्टी असतात की असं वाटतं की नाही हे असं वाटेल ना, माझं कॅरेक्टर असं असं होईल ना. सो ते असतं की तुम्हाला स्क्रिप्टवर विश्वास टाकायला लागतो एका पॉईंट नंतर. सो ते करणारे ॲक्टर्स मला फॉर्च्युनेटली मिळाले की त्यांनी कुठल्याही स्क्रिप्टमध्ये जरी डाऊट असला तरी त्यांनी एक विश्वास टाकायचा ठरवला. आणि तो मला सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे की फॅक्टर तोच वाटतो. ओके, मला एक महत्त्वाचा प्रश्न तुला विचारावा असं वाटतोय. तुझी डेब्यू फिल्म आहे मराठीमधली, ज्यातनं सगळ्या लोकांना, इंडस्ट्रीला कळणार होतं की शिवराज नावाचा व्यक्ती आहे आणि तो उत्तम डिरेक्टर आहे. तर त्यासाठी पहिली फिल्म म्हटल्यानंतर लोकांचे काही वेगळे आस्पेक्ट्स असतात की कमर्शियल असली पाहिजे, खूप त्याच्यामध्ये मसाला असला पाहिजे. बरोबर. तू आता थांबायचं नाही या चित्रपटाची, या कथेची निवड का केलीस तू? त्याच्या मागे तुझा काय थॉट होता? सो ही कथा मुळात मला वाटलं की तिच्या म्हणजे मुळाशीच एक इन्स्पिरेशन आणि प्रेरणा आहेच. म्हणजे असं होतं की याची खरं तर डॉक्युमेंटरी वगैरे इझिली करता आली असती, त्या लोकांना भेटून इंटरव्ह्यूज घेऊन त्याचे काहीतरी डॉक्युमेंटेशन. सो आम्हाला असं होतं की म्हणजे मी आणि ओमकार किंवा तुषार सर, इवन धरम वालिया जे प्रोड्युसर आहेत अजून, आणि भवेश सर झीचे. सो आमचं सुरुवातीपासून ठरलं होतं की या फिल्मचा टोन काय असेल. म्हणजे अजिबात प्रीची करायची नाही किंवा किती बिचारेपण आहे, म्हणजे कामगारांचं आयुष्य किती बिचार आहे हे कुठेच अंडरलाईन करायचं नाही. जे रिअल आहे तेच दाखवायचं. उगाच त्याला जास्त सिंपती किंवा मेलोड्रामा तिथे जास्त करायचा नाही, असं आम्ही आधीच ठरवलं होतं. आणि फिल्म म्हणून मला पर्सनली फिल्म्स अशा जास्त आवडतात की ज्या ॲक्सेसिबल असतात, म्हणजे ज्या बघताना आपल्याला त्या फिल्मचा भाग असल्यासारखं वाटावं लागतं. म्हणजे कुठली, म्हणजे राजकुमार हिरानीची फिल्म असेल किंवा कुठलीही चांगले डिरेक्टर्सची चांगली फिल्म ज्या असतात, त्या फिल्म, सगळ्या चांगल्या फिल्म्समध्ये एक क्वालिटी चांगली असते की ते प्रेक्षकांना सोबत ठेवतात. ते प्रेक्षकांना वाऱ्यावर नाही सोडत, ते प्रेक्षकांना घेऊन त्यांच्या सोबत ते ड्राईव्ह करतात. म्हणजे कुठलीही सक्सेसफुल आणि चांगली फिल्म काढलीच, चला वाईट आणि सक्सेसफुल जरी काढली तरी त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं असतं की प्रेक्षकांसाठी काहीतरी खाद्य असतं. म्हणजे प्रेक्षकांना आवडेल, त्यांच्यासोबत, म्हणजे त्यांना हात धरून पुढे नेईल अशी फिल्म ती असते. सो मला वाटतं की तो महत्त्वाचा मुद्दा, मला पर्सनली तशा फिल्म्स बघायला आवडतं, त्यामुळे तशीच फिल्म करूया असं डोक्यात होतं कुठेतरी स्क्रिप्टिंगच्या लेवललाच की हे आपल्या प्रेक्षकांसोबत, म्हणजे ही फिल्म सेलिब्रेट करायला हवी. म्हणजे आपण, कारण हे इतकं मोठं काम आहे आणि ते कुणालाच माहिती नाही आहे, तर ते आपण असंच, आपल्याला जी एक्साइटमेंट वाटली होती गोष्ट ऐकल्या तीच आपण एक्साइटमेंट लोकांमध्ये तयार केली पाहिजे. सो पण कुठेतरी असं वाटलं नाही की ही डॉक्युमेंटरीकडे जाऊ शकते, ती काळजी घेण्यासाठी काय केलं? काय म्हणजे रिअल फॅक्ट्स आमच्याकडे होत्याच, लोकांचे इंटरव्ह्यूज होतेच, त्या लोकांना भेटून, म्हणजे उदयकुमार शिरूरकर जे ॲक्च्युअल कमिशनर होते त्यावेळेला उपायुक्त, तर त्यांना भेटून ज्या माहिती मिळाली होती, तर त्यातला आम्हाला ड्रामा फार इंटरेस्टिंग वाटत होता. की म्हणजे त्यातल्या 1-2 गोष्टी तर आम्हाला म्हणजे घेता आल्या नाही सिनेमामध्ये. की ती जयश्रीचं जे पात्र, म्हणजे प्राजक्ता जे पात्र करते, तर त्या ज्या बाई होत्या तर त्या काहीतरी पनवेलला राहायच्या. सो त्यांना जायला जवळपास 2 तास ट्रेनमध्ये लागायचे, त्या कुठेतरी शाळा आणि तिकडे. तर ते एकदा काय झालं की ट्रेन ती मध्ये बंद झाली काही काळ, म्हणजे 2-3 मिनटं ती ट्रेन तशीच होती आणि त्यांचं पोर रडत होतं घरी. सो त्यांना असं ते बेचैनी इतकी झाली होती, तर त्या म्हणल्या मी उतरते आणि चालायला लागते. सो त्या रेल्वे रुळावर उतरून चालायला तयार होत्या त्यावेळेला. सो इतका स्ट्रगल, म्हणजे ह्यातला जो ड्रामा आहे की एका आईला माझं पोरगं तिकडे रडतंय घरी, ही जी एक तळमळ
तयार होती. सो आम्ही ते इमोशन जे आहे ना ते कुठेतरी फिल्ममध्ये आणायचा प्रयत्न केला, जेणेकरून ती डॉक्युमेंटरी होणार नाही, ती माणसांची फिल्म राहील. म्हणजे ती माणसांमधलं इमोशन ते आम्ही कॅच करायचा प्रयत्न केला. म्हणजे घटना आपल्याकडे असतात, भरपूर असतात, पण त्याच्या मागचं इमोशन काय, त्यांनी म्हणजे मला प्रेक्षक म्हणून किंवा मला जेव्हा मी गोष्ट ऐकतो तेव्हा मला ते काय वाटते त्याच्याविषयी, त्या माणसांविषयी काय वाटते. सो त्याच्यावर आम्ही जास्त फोकस केला. त्यामुळे ती डॉक्युमेंटरी न ठेवता आम्ही त्याचं एक ड्रामॅटिक फिल्ममध्ये रूपांतर करू शकलो असं वाटतं. मस्त. आणि खरंच ते जाणवतं. आणि मला विशेष कौतुक करावं असं वाटतं, ज्यांनी आता थांबायचं नाही हा चित्रपट पाहिला असेल त्यांना त्यातला प्रत्येक कॅरेक्टरचा एक ग्राफ दिसतो. म्हणजे जशी स्टोरी जाते ना तसं त्यांचाही ग्राफ दिसतो. सिद्धूचे जे इमोशन्स आहेत, म्हणजे तू जिथे सुरुवात केला चित्रपटामध्ये, जिथे तो भाषण करतो आणि त्याचा एंड त्याचा केला, त्याचा एक वेगळा ग्राफ होता. त्याच्यानंतर जयश्री सोबत अजून अप्सरा जाधव होती, तिचा एक वेगळा ग्राफ होता, हो की नाही. सिद्धूच्या बाबांची भूमिका ज्यांनी केली आहे सर आणि किरण दीपक शिर्के, त्यांचा पण एक वेगळा ग्राफ होता. सो म्हणजे असे प्रत्येकाचं, इनफॅक्ट भरत सरांची जी सून आणि त्यांचा नातू दाखवला, म्हणजे त्या नातवाला पण तू जो काही दिलाय ना की त्याच्यातलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, तर मला असं वाटतं की चित्रपटातील प्रत्येक पात्र जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवायचा प्रयत्न करतो तर ते ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे त्या चित्रपटाचं यश असतं. करेक्ट. तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात असं कुठला ट्रान्सफॉर्मेशन करणारा काळ होता की तुला असं वाटतं की ओके चेंज झालंय, किंवा आता थांबायचं नाही मुळे तुला काय वाटतं की काय ट्रान्सफॉर्मेशन तुझ्या आयुष्यात झालेलं आहे? ओके, मी आधी सांगतो की ट्रान्सफॉर्म व्हायचा काळ. सो माझं कॉलेज संपलं आणि असं मला पहिली केदार सरांनी फिल्म विचारली होती अगबाई रेचा 2. सो मी हसत उड्या मारत गेलो तिकडे फिल्म करायला आणि खूप छान झालं, शूटिंग वगैरे खूप छान झालं, सगळं झालं. आणि मग एक पॉईंट आला होता की त्यांनी मला नाटक विचारलं. म्हणजे मला आठवते की भरतदादा पण होते त्या दिवशी सेटवर आणि मला व्हॅनिटीत बोलवलं त्यांनी. भरत सरांची ती व्हॅनिटी होती, त्यांची पर्सनल स्वतःची व्हॅनिटी जी आहे. सो मला तिकडे जाण्याचं एक भाग्य मिळालं. सो त्या व्हॅनिटीत मला त्यांनी बोलवलं. केदार सर आणि भरत सर दोघंही होते आणि त्यांनी विचारलं की एक नाटक करतोय, नाटक करणार का? म्हणलं का नाही करणार. म्हणजे भरत सर लीड आहेत आणि असे 5-6 पात्र आहेत आणि कर तू नाटक हे. म्हणलं हो करीन. तर मग त्यांनी सांगितलं की प्रॅक्टिस मुंबईत असणार महिनाभर, तर तुला मुंबईत राहायची वगैरे सोय तुझी आहे ना आणि मग तू करशील ना आणि असं. तर मला तिथे असं झालं की यार आता मुंबईत जायला लागणार. आणि तोपर्यंत मी पुण्यात असा चिल होतो की पुण्यात छान चाललंय, नाटक आपले प्रयोग जोरदार होत आहेत, सगळं छान चालू आहे वगैरे. पुण्यात पण काही फिल्म्स चालू होत होत्या. सो असं होतं की कशाला मुंबईला जायचं आहे, काय करायचं आहे आणि असं. तर माझा मित्र विराजस कुलकर्णी, तर मी त्याच्याशी बोललो की असं एक आलं आहे नाटकाची ऑफर, आपण मुंबईत राहायचं आणि असं. तर मला जरा असं वाटते कशाला मुंबईत जायचं आहे आत्ता. तर तो म्हणला तू वेडा आहेस का? तो म्हणला बॅग उचलायची आणि माझ्या घरी राहायला यायचं. तर तो मला अक्षरशः म्हणजे त्यांनी मला दुसरं काहीही विचारलं नाही किंवा काही सांगितलं नाही. तो म्हणला बॅग भरायची, माझ्या घरी राहायला यायचं, तिथे प्रॅक्टिस वगैरे सगळं ते तिकडं कर, मग प्रयोग चालू झाले की बघ. तर मला ते फार म्हणजे ट्रान्सफॉर्म झाल्यासारखं वाटलं की मला मुंबईला खेचून घेऊन आला तो. आणि तिथे त्यांनी मला घरात ठेवून, इवन मृणाल काकू असतील तर त्यांनी त्या मृणाल काकू तर मला पहिलं ओरडलं मी मुंबईत गेल्यावर की तू म्हणलं ते वेडायस का तू, नाही काय म्हणतोस, एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि तुला म्हणजे इतकं चांगलं काम मिळतं तर तू राहायला जागा नाही, एवढ्या कारणासाठी तू म्हणजे सोडणार होतास. तर त्यांनी पण मला घरी आल्या त्या ओरडल्या. त्या रोज मला सकाळी नाश्ता बनवून द्यायच्या आणि मी तसा प्रॅक्टिसला जायचो. सो मला हे खेचून आणणारी माणसं जी होती ना ते माझे मित्र आणि असेच काही लोक होते. सो मला तो माझ्यासाठी ट्रान्सफॉर्म करणारा क्षण होता की मग मुंबईत गेलो त्या निमित्ताने. मग सूरज म्हणून आमचा मित्र सूरज पण मुंबईत हळूहळू यायला लागला. मग विराजस आम्हाला नवीन फिल्म्स दाखवायला लागला, मुंबईतली नवीन नाटकं दाखवायला लागला, इंग्लिश थिएटर आणि असं काय आम्हाला गोष्टी नवीन सापडायला लागल्या. सो तिथून असं एक वेगळीच दृष्टी मिळाल्यासारखं झालं मुंबईत गेल्यावर. आणि मी मुळात तिथे राहिल्यावर की कमर्शियल जग कसं आहे, कमर्शियल नाटकाचं जग कसं आहे. सो ते एक मराठी तिकडची कम्युनिटी जी आहे नाटक करणारी आणि फिल्म्स बनवणारी, सो त्यांच्याबरोबर ओळखी व्हायला लागला की हे कसं काम करतात, कसं चालू आहे. सो त्याचं एक काहीतरी नॉलेज मिळायला लागलं. सो तो एक ट्रान्सफॉर्मिंग क्षण होता. आणि सायमल्टेनियसली पुण्यातलेही काही लोक फिल्म करत होते तेव्हा त्यांच्याबरोबर काम करताना आणि इकडे काम करतानाचे एक्सपिरियन्स फार म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी तयार होत होतं मनामध्ये. सो तो एक ट्रान्सफॉर्म होणारा क्षण होता. छान. येस. आणि आता थांबायचं नाही नंतर तर आता तरी जस्ट झालंय. पण एक असं वाटतंय की आता गोष्ट मांडायला म्हणजे ती एक आपण कचरतो ना की हे कसं
सांगायचं किंवा हे कसं म्हणायचं. सो तो एक कॉन्फिडन्स कुठेतरी आलाय की आपली गोष्ट जर आपल्याला विश्वास असेल आपल्या गोष्टीवर तर ते कोणालाही आपण ऐकवू शकतो आणि ठामपणे सांगू शकतो. म्हणजे जर की हे चालतंय म्हणून हेच करूया किंवा नाही या फिल्ममध्ये एक काय रोमॅन्टिक गाणं किंवा एक आयटम सॉन्ग टाकच किंवा असंच काहीतरी जरा 1-2 मिनिटांनी एक जोक वाजलाच पाहिजे वगैरे, हे जे असे ठोकताळे आहेत काही कमर्शियल करायच्या यांनी म्हणतात की नाही एक फाईट सिक्वेन्सेस टाक किंवा असं एक हिरो असं इकडून उडी मारूनच येतो. तर त्या गोष्टी सगळ्या ब्रेक झाल्या की मला असं झालं की चांगला सिनेमा बनवला तर वेळ घेऊन बनवला तर लोक बघणार आणि त्यांना तो कळणार की आपण कष्ट आणि मेहनतीने बनवला. इव्हन त्या सगळ्या ॲक्टर्सनी आणि सगळ्यात म्हणजे झी स्टुडिओजचे पण खूप आभार की त्यांनी कुठेच हा विचार केला नाही की ही फिल्म अशी करूया म्हणजे ही चालेल किंवा तशी करूया म्हणजे. त्यांनी कम्प्लिटली माझ्यावर विश्वास टाकून की तुला जशी बनवायची तशी बनव. सो तो विश्वास टाकणारी लोक आहेत ह्याचा मला एक खूप चांगला दिलासा मिळाला. आणि जे नवीन फिल्म मेकर्स माझ्या आसपास पण आहेत, मित्र आहेत, सो त्यांच्यासाठी पण मला खूप भारी एक हे वाटतं की आपल्यासाठी लोक आहेत तयार. सो ते मला फार चांगलं एक मिळालं खूप छान. आता जेव्हा आपण आता थांबायचं नाही बद्दल बोलतो तर मला ना काही सीन बद्दल थोडंसं तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय. आणि भरत सरांशी पण मी या बाबतीत बोलले आणि त्यांनाही मी विचारलं होतं की काही सीन असे आहेत ते आपण करतो तेव्हा, पण आता जेव्हा तुम्ही पडद्यावरती ते बघत आहात तर तुम्हाला सांगावरती येतात का अरे बापरे आपण हे केलंय. आणि मग सरांनी त्यांच्या काही सीनबद्दल सांगितलं. म्हणजे मी जेव्हा मला आवडलेल्या सीनबद्दल सांगितलं की जसं त्यांच्या नातवाला ते बॉल देतात, तो फेकून देतो आणि तो म्हणतो वास येतो, पण जेव्हा भरत सर वास घेतात तेव्हा त्याला वास नसतो. पण तिथून पुढे एक विचार तू दिलेला एक जोरदार असा ठपका आहे तिथे की लोकांना वास येतो, मला तर त्यांनीच दिलेला आहे तो. तर अप्सराच्या घरचं भांडण असू देत. सो या मला एक सीन बद्दल जरा सांग ना की तू जेव्हा ते घेत होतास, कारण की ते जरी असेल ना काही सेकंदाचे आहेत पण त्याचा इम्पॅक्ट हा खूप मोठा आहे. सो एकतर मला चाळीतला तो प्रसंग जो आहे ना तो सीन शूट करायच्या जस्ट आधी म्हणजे तो पहिला सीन होता जो आम्ही चाळीत शूट केला. सो सकाळी आम्ही तिथे पोहोचलो आणि भरत सरांची सवय की ते तयार झाले की ते सेटवर येऊन बसतात. ते म्हणतात काय होऊ दे लाईटिंग मी बसतो इथेच नाश्ता करतो इथेच आहे. सो ते येऊन बसले होते असेच आणि ते खाली होते, मी चाळीत वरती तिथे लाईटिंग आम्ही DOP आणि मी सीन डिस्कस करत होतो की असं करूया. सो ते घरामध्ये आतमध्ये लाईटिंग करत होते. एवढीशीच जागा होती म्हणजे याच्याहूनही छोटी असेल. सो मी त्या बेडवरती बसलो होतो आणि मी स्क्रिप्ट वाचत होतो आणि इथे हे करूया तिथे माझं काम चालू होतं. सो भरत सर आले अचानक, सगळे आले, अरे सर आले. मी सरांना म्हटलं अहो आहे अजून 10 मिनटं आहेत, तुम्ही बसा मी बोलवतो. ते म्हणले नाही मी असं झालो. सो ते माझ्या शेजारी येऊन बसले. सो आम्ही बसलो होतो आणि मी स्क्रिप्टचं काहीतरी नोट्स काढत होतो. तर अचानक असे भरत सर म्हणले की एवढीच होती खोली. तर मी एकदम त्यांच्याकडे बघितलं की काय म्हणतात. तर ते म्हणले की मी जेव्हा घरनं निघालो ना नाटक करायचं आणि हे करायचं म्हणून मी कुठेतरी भायखळ्याला कुठेतरी राहत होतो चाळीत. तर एवढीच खोली होती आणि त्यांच्या डोळ्यात असं पाणी आलं होतं आणि मला असं झालं म्हणजे लेजेंडरी माणूस माझ्या शेजारी बसलेला आहे ज्याला आपण लहानपणापासून बघतोय, ज्यांनी म्हणजे प्रवास जो चालू केला आहे तो असा इतक्या क्रुशल ठिकाणून चालू केलेला आहे जे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. सो ते जे नॉलेज आहे ना त्या सीनमध्ये येणारं, सो ते मला वाटतं तो एक्सपिरियन्स जो म्हणतो ना ॲक्टरचा की एक्सपिरियन्स येतो ना, म्हणजे एक वयाने एक एक्सपिरियन्स तयार होतो आणि मग तो तुमच्या ॲक्टिंगमध्ये यायला लागतो. सो तो जो एक्सपिरियन्स आहे ना भरत सरांचा, तो कुठेतरी म्हणजे त्यांना काही सांगावंच लागायचं नाही. मला कुठल्याच सीनमध्ये मला आठवतही नाही की मी त्यांना कॅरेक्टर म्हणून काहीतरी सांगितलं किंवा हे असं करा वगैरे सांगितलं. ते जस्ट असायचे आणि ते रिॲक्ट व्हायचे त्यांच्या पद्धतीने. कारण एक्सपिरियन्स जो आहे ना की मी हे पाहिलेलं आहे, ही जागा पाहिलेली आहे किंवा असे लोक माझ्या आजूबाजूला होते. तर जेव्हा ते बॉल तो पडला आणि त्या बॉलचा ते वास घेतात आणि ती जी रिॲक्शन आहे की नाही येते याला वास खरं तर ती इतकी त्यांनी सहज केली. तो एकमेव टेक घेतला मी, त्यानंतर टेकच नाही घेतला. तो एक टेक सिंगल त्यांनी जे केलं तेवढंच ठेवलं कारण ते मिळालंच होतं. त्याच्याहून मी अजून काय ॲक्टिंग करून घेणार असं होतं की तो एक्सपिरियन्स आहे, तो त्या माणसाची उभं राहण्यात, त्या बॉलला हात लावण्यात किंवा बॉलचा वास घेऊन ते फेकण्यातच आहे. तो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तो ॲक्टरला सांगून नाही येत, तो त्यांच्यात असावा लागतो. सो ती मेमोरेबल आठवण आहे माझ्यासाठी अख्खं ते चाळीचा दिवस जो आहे. आणि तू खऱ्या लोकेशनवरती केलेलं आहे. खऱ्या लोकेशनवर म्हणजे ते सुरुवातीपासून ठरलं होतं की ही शूट केली तर आपण कुठलाही सेट किंवा काही बनवायचं नाही, जे आहे ते खऱ्या लोकेशनवर जाऊन शूट करायचं. म्हणजे कितीही त्याला कष्ट करायला लागले, काही कुणाशी भांडायला लागलं,
सगळं मी करायला तयार आहे, पण जे करायचं ते मग खरं करायचं. कारण गोष्ट इतकी खरी आहे, माणसांची, माणसांमधली आहे, ती तिथे नाही शूट केली तर मग ते काहीतरी वेगळ्या सेटवर जाऊन करा, मग ते खोटं वाटायला लागतं. ॲब्सोल्युटली. आपल्या आवडत्या कलाकारांच्या भविष्यातील गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असते. म्हणूनच सांगते, शिवराजच्या आयुष्यात पुढे आणखीन काय घडलंय जाणून घेण्यासाठी फॉलो करा स्टार्स कट्टा पुढच्या भागात.